आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे मी कुकरमध्ये 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहे व या बटाट्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला उकडलेले बटाट्याचे सालं काढून हे बटाटे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे व बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घेतलेले आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। भाजीला ज्या पद्धतीने तेल लागतं तसं तुम्ही टाकून घ्या। या भाजीला फोडणी देण्यासाठी यामध्ये आपण जिरे, मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट केलेली आहे ही यात टाकून घ्यायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। व हे चांगली मिरची परतून घ्यायची आहे। अशा प्रकारे यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद व 1 चमचा धनिया पावडर टाकायचं आहे। हे सर्व टाकून घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे व यामध्ये आपण उकडलेले बटाटे सालं काढून चिरून घेतलेले आहे व हे यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचे व चांगल्या प्रकारे भाजी परतू घ्यायची आहे। आता हे बटाटे आपण थोडे जाडसर चिरून घेतलेले आहे, तर हे बटाटे आपण अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला बटाट्याची चटणी चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पराठा चांगल्या प्रकारे लाटता येईल। भाजी चांगली स्मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची। पराठाला टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। हा ओवा हातावर अशा प्रकारे क्रश करून भाजीत टाकायचा आहे। अशा प्रकारे कोथिंबीर व ओवा टाकून घेतल्यानंतर भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बटाट्याची चटणी पराठ्यामध्ये टाकण्यासाठी तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपल्याला छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे व यामध्ये बटाट्याची चटणी आपल्याला टाकून घ्यायची आहे। जसं आपण पुरणाची पोळी करतो त्याच पद्धतीने आपल्याला पराठा करायचा आहे। अशा प्रकारे बटाट्याची चटणी पिठामध्ये टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला बटाट्याची भाजी टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे व हा पराठा आपल्याला हळूहळू लाटायचा आहे। अशा प्रकारे एका साईडने चांगला भाजून घेतल्यानंतर यावर आपण तेल लावणार आहोत। तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता किंवा तुम्ही बटर पण लावू शकता। अशा प्रकारे इथे आपले बटाट्याचे पराठे तयार झालेले आहे। हे बटाट्याचे पराठे तुम्ही सॉस सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत गरम गरम खाऊ शकता। चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पराठे गरम गरम खाण्यास घ्या।